नमस्कार सगळ्यांना. कसे आहात मग सगळे? आज पण लवकर आले. काल लवकरच आले होते घरी. आज पण लवकर आले. आज काम होतं थोडंसं नाही, जास्त काम होतं आज. घर साफ करायचं होतं सगळं. हे नाही तर इथं दाजी गेले तुमच्या गावाला. मी आले की ते गावाला जातात आणि ते आले की मी जाते गावाला. आता गेले तर शेवटचं पाणी आहे गव्हाचं. शेवटचं पाणी द्यायचं आहे, तेवढं पाणी देतो आणि येतो म्हणजे. मला पण काही सुट्ट्या नव्हत्या कामातून. म्हणलं जा आता एवढ्या वेळेस. आणि त्यांना कसं एकट्याला पाठवायचं म्हणलं तरी पण भीती वाटते, त्यांची तब्येत ठीक नसते. पण एकट्याला आत्तापर्यंत आम्ही कधी त्यांना एकट्याला सोडलेलंच नाही कुठं. पण ह्यावेळेस म्हणजे नाही जातो मी, माझी तब्येत ठीक आहे, आता मी जातो म्हणते. या म्हणलं जाऊन तुम्ही. ती एकटीची पण लय धावपळ होती, कामाला जा गावाला जा. मग काय होते, जास्त एक्स्ट्रा सुट्ट्या होत्या त्याच्यामुळे म्हणले तू जाऊच नको एवढ्या वेळेस, मीच जातो म्हणलं या जाऊन तुम्ही. तर मला कोणी विचारलं होतं की ताई तुमचं ते जे वावर करता तुम्ही ते तुमचं स्वतःचं आहे का? हां, स्वतःचंच वावर आहे आमचं. दुसऱ्याचं असतं तर इथून वाट्याने करायला कशाला जाईन एवढ्या लांब. मग ते स्वतःचं वावर आहे तर इतके दिवस तुम्ही पडीक का ठेवलं तुमचं रान? का तुम्ही वहीत नाही केलं म्हणून? तर कसं आहे दादा, तुम्हाला सांगू, ह्यांची तब्येत जवळजवळ 8-10 वर्षापासून तब्येत थोडी ठीक नाही आहे ह्यांची. त्याच्यामुळं दुखणं बघायचं का, पोरांची शाळा बघायची का, माझं काम बघायचं, पोरं लहान होते. त्याच्यामुळं गावाला कधी गेलोच नाही. तर आता कसं झालं, आता पोरं मोठाले झाले, कधी गेले जरी गावाला तरी पण पोरं हाताने करून खाते, तर काही टेन्शन नाही वाटत त्यांचं. आणि ते आले की मी जाते तसं 2-4 दिवसात. ते इथं थांबते तर मी तिकडं जाते. पण ह्यावेळेस ह्यांना पाठवलं तर थोडी भीती वाटायला लागली. गावाला राहायचा झाला विषय. गावाला मला लय आवडतं गावाला राहायला पहिल्यापासून. एकदम शांत वातावरण, टेन्शन नाही, कामाचं टेन्शन नाही, घरातली दगदग नाही, बाहेर येण्या जाण्याची काही नाही, एवढं चांगलं वाटतं मला. पण आता हे कसं, मोठ्या मुलाचं शिक्षण इथं कॉलेज चाललं आहे ना इथं. आता झालं त्याचं 4 तारखेपासून काय पेपर चालू होणार आहेत का काय बोलत होता. लास्ट वर्ष आहे त्याचं आता. तर पोरांमुळं मला हालता येत नाही ना कुठं. म्हणजे नेहमीसाठी नाही गावी जाऊ शकत. हां, असं कधीतरी गावी जाऊ शकते, पण नेहमीसाठी काम सोडून नाही गावाला जाऊ शकत. जाणार एक दिवस, एक ना एक दिवस जाणार. बघू आता इथं काय होतंय काय नाही. रोशन येत नाही ना, त्याला गावाला राहायला आवडत नाही. मोठ्या मुलाचं लगीन झालं की जाणार, गावीच जाणार राहायला. त्याचं लगीन होस तर दम आहे, मग गावीच राहायला जाणार. गावी खूप छान आहे, तुम्ही बघितले असते ना व्हिडिओ, खूप छान आहे. कोणाचं म्हणजे कोणाचं टेन्शन नाही अजिबात. भांडण नाही, दंडण नाही, काही नाही, कोणाचं एक नाही ना 2 नाही, व्यवस्थित आहे गावाला एकदम. तरी पण आता ह्या पोरांना इथं राहायची सवय लागलेली पहिल्यापासून, तर त्यांना कुठं तिकडं आवडतंच नाही तिकडं जायला त्यांना. मला वाटलं रोशन आला काय. गावाचा विषय काढल्यावर रोशनला लय राग येतो, त्याला आवडत नाही ना गावाला राहायला. गावाचं पडीक ठेवलं नाही. ते इतके दिवस ना जायचं होतं, ह्याच्या आधीच गावाला जायचं होतं. थोडंसं ना बरं वाटलं असतं ह्याच्या आधी गेलो असतं तर. कुठंतरी चांगलं व्यवस्थित लेवलला पण नव्हते जाऊ शकत नाही. ह्यांची तब्येत, मालकाची तब्येत ठीक नसायची. पण असं वाटायचं खेडेगावाला दवाखाना आहेत का नाहीत मोठे मोठे. यांची चक्कर येते ह्यांना, तसलं दुःख नाही ह्यांना. मग तिथं काय दवाखाने नसले, काय जास्त कमी झालं तर काय करायचं, हा विचार करायचा. म्हणून गावाला जात नव्हतं. म्हणून हा आत्ता निर्णय घेतला की आम्ही गावाला गेलं पाहिजे आता म्हणून. कधी ना कधी एक ना एक दिवस जायचंच होतं, गेलं पाहिजे म्हणून. मग ह्यांना विचारलं, म्हणले चला, म्हणले जाऊत म्हणले. आता गावाला काय लोकांचं नाही आहे, ते आपलंच आहे. घर आहे सगळं, जिथली तिथं आहे, व्यवस्थित आहे, सगळं सामान नेऊन टाकलं आहे तिथं. राहायला काहीच हरकत नाही तिथं. आणि मला तर गावाला एवढं राहायला आवडतं ना, तिथून येताना येऊ नाही वाटत मला. आता हे गेले तर गावाला, त्यांचं काम होतं जरा थोडंसं, त्याच्यामुळं गेलेले तर येते ना आता 2-3 तारखेला. मग तिथनं पुढं मला जायचं. ते येणे जाण्याची झंझटच काढून टाकणार आहे डोक्याची. एकदाची गावाला सेटल होऊन जाईन. माझं कसं आहे, मला जिथं माझं मन रमतं ना, जिथं मला असं एकदम बसायला शांतता वाटते ना, ती गोष्ट कधी हातात सोडत नाही. तिथं मन रमत नाही जास्त. गावाला आपलं घर, आपली जमीन, सगळं आपलं.
पण आता हे मुलांना सोडून जाता येईना, लहान लहान आहेत अजून, हाताने करून खायचं समजत नाही. आताच बघा हे बारकं घरी होतं, झोपेतून उठलं, एवढा पसारा करून ठेवला आहे किचनमध्ये त्याने. सगळ्या घरात भांडे, सगळ्या बेसिंगमध्ये भांडे, कपडे सगळे जितले तिथं. आणि मी गेल्यावर काय काम करणार आहे ते? हा पोरगा मोठ्या पोराचा जीव काढी, हे नाही दिलं मला आणि ते नाही दिलं. त्याच्यासाठी म्हणलं कोणीच कुठं जाऊ नका. ते म्हणले मीच जातो म्हणले गावी. आता बघू काय होतं काय नाही ते गावाला. पण परत कोणाचं जायचं ठरतं, हे असंच चालू द्यावं लागतं. असंच चाललं तर ठीक आहे. त्याच्यामुळं मी ह्या कंटाळ्यामुळं मी इथं थांबलेले, गावाचा निर्णय घेतलेला. हे कामाचं लय दगदग होती हो, इकडं पळ तिकडं पळ, काम कर. मुंबई ठिकाणी लय टेन्शन असते. तुम्हाला असं वाटत असं मुंबई, पण जे काम करेन त्याची मुंबई आहे, कष्ट करणाऱ्याची मुंबई आहे. मनापासून कष्ट केलं काही कमी पडत नाही, खरं आहे का नाही?